वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे. कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाणे ते कठीण. बाकीच्या गोष्टी फार सोप्या आहेत. वासनेचा आसक्तीचा त्याग करणं फार कठीण. आता जर आपल्याला ठरलं पंढरपूरला लगेच निघायचं, निघता येतंय का? बांधेल तर पुढं दिसत आहे नाही, दिसतंय पुढं बांधेल पण नाही निघत. कशाला बांधलंय आपल्याला? बसण्यानं बांधणं कसं झालं? मला आपण गेल्यावर काय जनावर कशी राहते नाही कोणी सगळं व्यवस्थित बांधलं कोण आपल्याला? आपण तर आपल्याला द्वारे दिसते नाही पण बांधले किती लांब गेलं तर संध्याकाळी घरी येत होती बरोबर. सरळ लावेल राहताना ते सडकी लावेल जशी गाय तेवढे याच्या बाहेर जात नाही. कसं ते पुढं तरी म्हणजे ते सगळ्यात अवघड म्हणजे काय आहे? वासनेच्या तावडीतून सुटणं. वासनेच्या तावडीतून संत सुटले ना प्लीज ते, म्हणून त्याला दुःख नाही ना. आपल्याला दुःख काय आहे? बांधलंय आपल्याला वासने, आपल्याला दुःख आहे. पूर्वीच्या काळामध्ये माकडाचा खेळ करतात ना लोक बाजारात. माकडं असते नाचत ते माकडं कसे काय पकडून आणत असतील? ते माकडं हाती लागत असतात. लय क्षेत्रा प्राणी असतो माकड. पकडी ते कशी काय? त्याच्याकडे आयडिया त्यांची आहे. जंगलामध्ये जाते ते लोक पकडणारे आणि तिथं माकडं असते तिथं असे खड्डं खांदून त्याच्यामध्ये असे कळशी पॅक राहून टाकीतात. त्याच्यामध्ये फक्त हात जाईन असं धागा असतो. हात असा जाईन एवढीच, तोंड बारीक असतो आणि आतमध्ये खोट्याने ठेवलं. त्या माकडाला खोट्याने लय आवडते. अशी दगडात अशी पॅक करते का ती काही केल्या निघणार नाही. अशी फक्त जमीन लेवल फोडलेली आहे, फक्त तोंडवर असतं. निवांत जाऊन बसते अशी बाजूला. हे माकड आले का पाच त्याच्यामध्ये खोट्याने मारल्यानंतर ते लगेच हात घालते. आता खोट्याने म्हणजे लय आवडती वस्तू त्यांच्यावाली. हात घातला अशी मूठ भरती गेली. मूठ भरल्यावर हात निघत नाही. मूठ जर सोडली तर हात निघत. इच्छा आहे ना ती चण्याची. ते लोक येतात. आता ते आल्यावर ते बांधून देणार, खेळ करणार कायमचाच. आता कळून सुद्धा सोडित नाही. तसं आपल्याला सुद्धा कळत आहे का बाई एक दिवस आपल्याला येणार आहे मुरळी म्हणजे आपल्याला घेऊन जाणार आहे. कळून सुद्धा आपण इकडं सोडली. प्रपंचरूपी फोटाण्याला आपण असं पक्क धरलंय. सोडलं ना लगेच हात मोकळाची. फक्त फोटत पण नाही सोडित ती. कोणती फोटाने? प्रपंचरूपी फोटाने सगळे. बरं त्या फोटाने आपल्याला धरलं का? आपण त्याला धरलं. आपण त्याला धरलंय. ते माझं ते माझं. आणि आसक्तीमुळं मन लागत नाही चिंतनात. आसक्ती सुटली का मग घरी चिंतन होतं. मग कुठं जायचं होतं? आसक्ती सोडणं म्हणजे प्रपंच. त्याला काय नाही फक्त हात मोकळा केला का निघतोय. पण ते नाही सोडित, ते लई यानं देतोय. आता ते हात बी जड सोडित नाही आणि कळशी तर काही उचलत नाही. ती मंडळी निवांत येतात फासा घेऊन, गळ्याला बांध येतात, धरून येतात आणि आयुष्यभर खेळ करतात. कशामुळं बांधलं? आसक्ती. तसं सुद्धा आपल्याला आयुष्यभर आपण या फोटाण्याच्या नादी लागत हे माझं ते माझं. पण हे सगळं देवाचं आहे असं म्हणतो पुढे आपण. आसक्ती सुटली का भगवान पोचली. वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे. कारण वासनेच्या पोटी प्राणी जन्माला येत असतो. तरी म्हणजे वासना म्हणजे काय? इच्छा. वासना म्हणजे इच्छा. आता एवढी भारी गाडी पण तरी याच्यापेक्षा भारी पाहिली का आपल्याला असं वाटतं नाही का आपली जुनी दिसली. आपल्याला गाडी अशी पाहिजे होती 20 लाखाची गाडी नाही म्हणजे काय? वासना गेली ना पुढं बरोबर आहे. त्यांना हेलिकॉप्टर बाहेर केला वाटतं काय करायचं गाडीचं? मोका ट्रॉफिक मध्ये वरून किती मोकळं म्हणजे इच्छा. ज्याच्याकडे 10 रुपये त्याला असं वाटतं 100 असावा, 100 वाल्याला 1000 असावा, 1000 असावा, लाख असावा, लाख कोटी असावा. म्हणजे इच्छा थांबती कुठे कोणाची? 1 मजली असलं तर अजून म्हणजे 4 मजली 10 मजली 1 बंगला असला तर अजून कुठेतरी असावा. म्हणजे इच्छा. ही इच्छा जोपर्यंत आपली थांबत नाही. हाव म्हणायचं सोप्या भाषेत काय? हाव मुळे काय मन असं शांत होत नाही.
त्याच्यामुळे हे जन्म मरण सगळं दुःख आपल्याला भोगावं लागतं. त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाणे इतके कठीण आहे. पण ती सूक्ष्म आहे ना, तिला जिंकलं का मग जिंकलाच तो मुक्तच झाला. मग त्याने वासने जिंकलं, तो संतच झाला ना, देवच झाला तो. आणि एवढं जे होतं हे सगळं इच्छेमुळेच होतं ना. आपलं तर आपलं, पण दुसऱ्याचं आपलं. आपल्याला आपलं कुठं म्हणतो, दुसऱ्याचं आपल्यालाच म्हणतो. या बांधापासून इथवर मागवलं म्हणतो नाही का. म्हणजे इच्छा अशी थांबती कुठे. गोंदवलेकर महाराज यांनी हे सगळं करून ठेवलं आपल्याकरता. फार मोठे महात्मे होऊन गेले. त्यांना सुद्धा बहुमताने फार त्रास दिला. ते विरक्त महात्मे होते. राम मंदिरात सेवा करायची, आले गेल्याचं अन्नदान, नामाचा विषय सांगणार, पवित्र तुळशीची माळ घालणार. पण ते पहिली पत्नी, एक मुलगा होता त्याला, तो काही 1 वर्ष टिकला आणि तो मुलगा गेला. त्याच्यानंतर 1 वर्षाने पत्नी गेली आणि मग ती विरक्त झाली जरा. तर आईची इच्छा म्हणून एक गेलं तिने लग्न तांदळ्या मुलीशी लागली. आणि मग सगळे भाऊबंद काय म्हणायचे, आता तुला नाही मुलबाळ नाही काही, हे सगळं आम्हाला देऊन टाक म्हणायचं. म्हणजे असं कसं, आता एवढे लोक येतात, त्यांना रोजचं जेवण आहे, राम मंदिराचा खर्च आहे, लोकांना प्रसाद करावा लागत आहे. किती का लोक येतात, रोजचे 1000-500 लोक जेवतात. त्यामुळे काय केलं, एक दिवस महाराज आणि मुलीला जेवायला बोलवले. म्हणजे आमच्याकडे जेवायला पूर्वीच्या काळात असे दहावीची घर होता, 4चा टायमिंग. जेवायला वगैरे बोलवलं. बाहेर पूर्वी असे पडवे असायच्या, वाटेवर बसले सगळे मंडळी. महाराजांना मध्ये बसवलं, असे बोलायच्या नादी लावलं सगळ्यांनी. पूर्ण गप्पामध्ये रंगावलं आणि अगोदरच प्लॅन करून ठेवला. तर वर असं मोठा वरोटा न्यायला होता. मिरची वाटायची वरोटी होती पहिले, पाटा वरोटाने पाटा, मोठा पाटा दोघांनी वर नेला होता. दोघं वर थांबेल होते. बोलायचं ना आलं आणि एक जणांना बरोबर तो पाटावरून महाराजांच्या डोक्यात आता सोडून दिलं. आता असं काही देत नाही ना म्हणले, आपल्याला याचं सगळी प्रॉपर्टी असं. आता हा गेल्यावर तर देईन ना म्हणले. काय नेमकं तिने पाटा सोडला महाराजांना. काय आता देव राखी त्याला काय नाही खाली. लगेच महाराज अशी बाजूला सरकली. 10 आपली शिकवा पाटा, आता एवढ्या वरून टाकेल भला मोठा पाटा. 10 आज फार मोठी ब्रह्महत्या झाली असती म्हणले. रामानं वाचवलं म्हणले, तरी महात्म्याला लागणे. सगळ्यांना घेऊन गेले घरी, पुरणपोळीचं जेवण केलं, आख्यानं जीव घातलं. पुढे महात्म्याला वासना इच्छा असली काय महात्म्याला नाही. सामान्य माणसाला वासनेमुळे आयुष्यभर जीव होती, आयुष्यभर दुःख होते. ही वासना आपण रात्री पाहिलं, ही वासना भगवंताच्या नामस्मरणानं हरिरूप होती, शांत होती. दुसरं कशात किती पैसा पार्श्वण्यामध्ये एखाद्या झाला पुरा तरी तिची वासना शांत ठेवा. पण त्यानं जर नामचिंतन केलं, गुरुमंत्राचं जर भरपूर चिंतन केलं, पहिल्यापेक्षा तर काहीतरी फरक वाटतो का नाही? तुम्हाला वाटतो का नाही? काही पहिलं जे मन अस्थिर होतं, अशांत होतं, ह्या चिंतनात काही बदल वाटतो तुम्हाला? एवढ्या दिवसात जर आपल्याला इतका बदल वाटतो, आयुष्यभर चिंतन केल्यानंतर किती शांत होऊ आपण. हे त्याचं समाधान. गोळ्या घेतल्यानंतर काहीतरी गुण आलाय ना आपल्याला, रुपयातून 4 आणे गुण आला का नाही? आपला अनुभव आहे ना. तिने आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं, पवित्र आचरण केलं, आपोआप शांत होतं, ते स्थिर होतं म्हणून. आपोआप कुंटलिया धावा तृष्णेची. ही जी तृष्णा आहे ना, हवी आहे ना, भूक आहे ना, आमकं पाहिजे, सगळं वाटणं म्हणजेच इच्छा आहे, वासना. हे सगळं थांबून जातं कधी? त्यावेळेस आपल्याला अंतःकरणामध्ये भगवंताचं दर्शन होतं. त्याला आपण साक्षात्कार म्हणतो. नाही का? मन शांत होतं, स्थिर होतं आणि शुद्ध होतं. आणि एकदा भगवंताचं दर्शन झालं का थांबत नाही. उन्हाळा दिवस आला एखादा फार ताणलेला आहे, ऊन कडक 12 वाजता आला आणि फार त्याला ताण लागलेली. त्याला काय दिलं म्हणजे त्याची ताण थांबवणं? गावरान तूप, तेल,
किती महागाचं काय दिलं म्हणजे तिची ताण थांबण. पाण्या वाचून कशालाच थांबणार नाही. तुम्ही काही द्या मग पाक किती महाग येते गावाला तो, त्याची ताण नाही जाणार, आणखी भडकन ती तुम्हाला काय होईल, ताण भडकन. त्याला 1 लिटर गार पाणी जर दिलं मांडलं तो तृप्त होईल. तसं काय मिळालं म्हणजे हा जीव शांत होईल. काय याला भेटलं मी शांत होईल. नदी जोपर्यंत ती समुद्राला जात नाही तोपर्यंत ती शांत नाही होत, तोपर्यंत ती नदीच तिने वाहत राहणे बघ. आणि ज्यावेळेस ती समुद्राला जाईल त्यावेळेस ती नदी राहिलीच नाही, समुद्रच झाले ना. तसं हा जीव आयुष्यभर दुःख भोगतो, सारखं भटकतो सारखं भटकतो सारखं भटकतो. हा कधी शांत होईल, ज्या वेळेस हा भगवंत स्वरूपाला प्राप्त होईल त्याच वेळेस शांत होईल. तसं कशाला शांत होणार. म्हणजे जीव ज्या वेळेस शिव होतो, ज्या वेळेस नदी समुद्र होती, म्हणजे ती काय झालं, स्वरूपाला प्राप्त झाली. तसं आपण भगवंताचं चिंतन करून 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 मन असं मन हे राम झाले. मन काय झालं, राम राम. मन कोणाला राहतच नाही त्यावेळेस वासना शांत स्थिर जीवन असतं. वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार, या जोडप्या पोटी काम विकार जन्माला येतात. या जोडप्याची वैशिष्ट्य असते की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते, कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होती. वासना कधी नष्ट होती, भगवंताजवळ वास ठेवायचा. म्हणजे नामाशिवाय त्याचा वास कसा, जो काही नामस्मरणात आहे तो तर खरा उपवास आहे. उपवास म्हणजे काय, देवाजवळ वास, देवाजवळ कायम राहणं म्हणजे भगवंताची चिंतनात राहणं. भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही, आपल्या मान्यावर येतो. तो चांगला नाही वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचे नाव परमार्थ. परमार्थ म्हणजे काय सांगितलं, प्रपंचातील वासना बाहेर काढण्याचे नाव परमार्थ. म्हणजे आपली जी धाव ही थांबणं, धाव एकदा थांबली ना ते हरी असं पाण्याकरता उन्हाळ्यात पळत, आणि ते मृगजळ पाहत आणि पाणीच पळत. मृगजळ म्हणजे काय, आता तुम्ही शिकलेलं आहे. मृगजळ म्हणजे काय, झळाय म्हणते त्याला, झळाया. गावरान भाषेमध्ये काय म्हणते त्याला, रोड बनला दिसतो. रोड कधी कधी दिसतो ना उन्हाळ्यामध्ये, रोड वरला दिसतो, असं पाणी दिसतं, अशा धारा दिसतं उन्हाळ्यात. ते पाणी राहतं का, हा म्हणजे अशा झळाय म्हणतो आपण, अशा झळाय तुटल्यासारखं पाणी दिसतं कधी कधी रोड वरला दिसतो. आपल्या गावरान भाषेमध्ये त्याला काय म्हणतात, झळाया. त्याला शास्त्राच्या भाषेत मृगजळ म्हणतात. तर ते खरं पाणी आहे का, खरं पाणी आहे कधी, ते जर खरं पाणी असतं तर आपण काय एवढं टँकर करणार. मृगजळ म्हणजे पाण्याचा भास आहे, पाणी नाही पण दिसतंय पाण्यासारखं, ते पाणी नाहीये. मग त्या हरणाला ते दिसतं, ते आणखी पळत. आता जे जे पुढं पळत त्याला ते पुढं दिसते. आता किती दिवस पळाल्यावर त्याला पाणी भेटल आणि कधी त्याची ताण जाईल. तसं आपलं झालंय. या वर्षी नाही जरी कांदे जमलं पण पुढच्या वर्षी जमल, त्याच्या पुढच्या वर्षी नाही, त्याच्या पुढच्या वर्षी जमल. आपलं काय त्यांचं काय, कोणाचं काय. मुलगा मोठा झाल्यावर तरी जमवा, नोकरी लागल्यावर तरी जमन, चांगला पगार यायला लागल्यावर. आता काही रिटायर झाले त्यांचं नाही जमलं, समोर उदाहरण नाही, शांत आहे ती रिटायर झालेली शांत नाही. तर आपण केव्हा त्यांच्यावर शांत होईल. आहे त्या स्थितीत परमार्थ केला तर कोणी शांत होईल. आपली धाव पुढे आहे, आपली धाव आहे. याचा अर्थ करू नये असं नाही बरं का, कर्म आहे. पण शांततेनं कर्म करणं म्हणजे परमार्थ करणं आहे, ते सांगितलं. त्याच्यामध्ये आसक्ती सुटली का तुमचं प्रपंचच परमार्थ होतोय ना. मग ते जसं मृगजळ धावत आहे ना, त्याची पाण्याची गाठ नाही. मग एखादा असा मोटर चालून पाण्याचा दडी मोठी चारी, आता तिथं पाणी पिवून द्या ना, तिथं पाणी नाही पित. ते पाणी खरं पाणी वलडून ते मृगजळाच्या पाठीमागे पळत आहे. हा बोला. 12वी होती,
84-85% मार्क पडले. लई हुशार पोरगी, प्रवचन करीत होते, आता कीर्तन करायला लागली. लई म्हणजे तिचं काय, तिच्या वाणी फार, तुम्ही तर ऐकलं असेल त्याचं थोडंफार. हां, कळत ऐकलं, तीच पोरगी. काय चाललं होतं आपलं, मृगजळाचा विषय चालला होता ना. तसं मग ते असं पाणी ओलांडून जात आहे. आता हे पाणी पिलं तर ती ताण जाईल, पण ती पुढचं पाहत आहे ना मृगजळ भास. तसं आपण सुद्धा इथं भगवंत आहे, आत्मसुद्धा आतमध्ये, सगळं आतमध्ये. इथं आतमध्ये लई मोठं धनी तुला सापडलं. आता लई मोठं धनी आतमध्ये, बाहेर काहीच नाही, बाहेर सगळं दुःखच, पण आपण आतमध्ये कधी पाहतच नाही. आतमध्ये खरं भगवंत म्हणजेच धनी, जगाचा मालक आतमध्ये, म्हणजे बाहेर काय असणार आहे. जवळ येतो पांडुरंग, आतला अगोदर ओळखायचा, मग बाहेर जायचं. पण तो संतांच्या कृपेशिवाय नाही हाताला येत कोणाच्याच. ज्यांनी पाहिलं त्याचा हात धरून आपल्याला जावं लागेल. नवीनच जर आपण पंढरपूरला गेलो तर आपल्याला काही कळत नाही, कोणी घर मंदिर असन, पुढं मठ असन, भावचाळी करतो माणूस. पण जो गेलेला आहे त्याच्याबरोबर गेलेला आपल्याला काय अडचण आहे का? बिनधास्तीच्या मागं चालाय, तो गेलेला आहे ना. तशी संतांना भगवंताचं दर्शन झालेलं आहे, साक्षात्कार झालेला आहे, अनुभव आलेला आहे. ते मी सांगितलं तसं जर आपण ऐकलं, त्यांचा हात धरून गेल्यावर आपल्याला काही भीती आहे का? बरं, व्यवहारात तरी कोणी फसवेल? संत कधी फसवेल का? संत म्हणजे आई. आई कोणाला सांगून का तू असं कर नको तसं कर? कोणती आई अशी? आणि तिला आई तरी कसं काय म्हणायचं? आई मुलाचं कल्याणच करीन, तिलाच आई म्हणतात ना. आई कशी मुलं असू द्या, कसे असू, तिला असं वाटतं आपल्या मुलांचं चांगलं व्हावं. आईचं अंतकरण जर असं आहे तर संतांचं अंतकरण कसं असतं? संतांना असं वाटतंय जीवाचं चांगलं व्हावं, याला स्वस्वरूपाची ओळख व्हावी, याला भगवंताचं दर्शन व्हावं, याला शांती प्राप्त व्हावी आणि सुखी व्हावं, एवढंच पण साधूला वाटतं. साधूला काहीच अपेक्षा नसते कोणाकडे. आता तुम्ही काय छत्रपतीने काय काय नव्हतं पाठवलं तुकावर आले, केला कधी येते त्याला कायला स्पर्श? परीस कटून दिला म्हणलं पुढे पण मारत. तो परीस असा आहे का तुमच्या कशाला लावा का सोनं होते? संताला काय अपेक्षा आहे का काही? संतांचं फक्त एक जगाच्या कल्याणात, संतांच्या जगाचं कल्याण होण्याकरताच ती मंडळी येतात. आणि ते आपल्याला सांगतात तुम्ही काय करा रे बापानो साधन हरीचे जनी करण्याची करुणा, जेणे नाही जन्म यमाची यातना नाहीशी साधना करा. काही असं तुम्ही काही करा का पुन्हा आपल्याला दुःख नाही झालं पाहिजे. प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते, त्याच्या उलट परमार्थात मुक्ततेची जरुरी लागते. आपला परमार्थ आपण घरी भगवंताचं चिंतन करावं. आपण काय करतोय काय जगाला सांगायची गरज नाही. आपल्या आचरणातून कळतोय, आपण कळत, आपल्या बोलण्यातून चालण्यातून आचरणातून कळत आपण काय करतोय. हे काय लोकांना दौंडी द्यायची गरज नाही. त्याला एक दृष्टांत दिला. एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला, काहीतरी करा, आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याची कबूल केली. दृष्टांत आहे. दृष्टांत सिद्धांत कळत नाही म्हणून आपल्या व्यवहारातले महात्मे दृष्टांत देतात. केले तिला काय करायचे ते केलं तिच्या मनाप्रमाणात. पण 8 अशी घातली, त्याला एक 8 घातली, तुला 5 काय म्हणले 10 तोळ्याची करतो, पण एका अटीवर मान्य आहे तुला? ती म्हणली मान्य आहे. गेले काय आदर्श होतं का? आणले दागिने करून. 8 काय घातली? जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीच्या दारे खिडक्या बंद करून आत बसलं पाहिजे. दागिने घालून बाहेर जायचं नाही. काय उपयोग आहे दागिने? दागिने स्वतःना पाहिलं पाहिजे. 4 पाणी गेलं पाहिजे. कधी केले त्या बाईला एका जणांना नाही कोणा विचारलं ना, केलं तिनं तर पत्रिकेच्या याच्यावर पाय दिला होता ना, एक येणं तर कॉपी केलं पेटवली होती म्हणते. विचारणच मला कोणी कधी केली न, म्हणजे आनंद कधी आहे दुसऱ्यांना पाहणे झालं.
काय दागिने, 5 तोळेचे दागिने, 10 तोळेचे दागिने, म्हणजे दुसरं म्हणल्यावर आनंदी. एका खोलीमध्ये किती बी घातली त्याचा काय उपयोग आहे? तसा परमार्थ आहे. भरपूर खरं आपण जगाला सांगत नाही बसू, आपोआप कळतं जगाला काय असं काय उपयोग आहे दागिन्याचं. तसा लोकांना सांगितलं तर करण्यात काय मजा असते. अशी 8 पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल? काय उपयोग आहे त्या दागिन्याचं? वजन घेण्याचं. कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत नाही अशी खबरदारी निवांत चिंतन करावं भगवंताचं. कारण जितकं ती आपलं एकांता चिंतन होईल ते आपल्या हिताचं आहे. एकांतात जाऊन चिंतन. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास अंगी ब्रह्मरस ठसावला. इकडे लोक साथ करून देणं एकांतामध्ये जाऊन बघून त्याचं चिंतन करायचं. कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. परमार्थाला सुद्धा दृष्ट लागते बा. ती केवळ इतर लोकांची लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होत आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेने माझ्याकडून करून घेतले जात आहे. जाणीव ठेवा. मग अभिमानच नाही ना. मी चिंतन करतो म्हणल्यावर अभिमानाचा आला ना तो. मी आमचं करतो, मी तमकं करतो, मी प्रवचन करतो, मी कीर्तन करतो. बरोबर सांगतात माझी बदविली वाणी प्रसादा वाचून तुमचे. माझ्या मुख हातून जे निघत ते पांडुरंग बोलतो म्हणले. वाकडी का नीट देव जाणे. मला मी बोलतच नाही म्हणले माझ्या हृदयात. मग तो कधी बोलव त्यावेळेस सगळं आपला अभिमान पूर्ण नष्ट होईल. बोलविता धनी साळुंकी मंजूळ बोलत शिकली. ते बासरे असतात वाजतो ते पोरांनी वाजवल्यावर वाजवते का आपाप वाजवते. कोणीतरी वाजवणार आहे ना. आपाप कसं काय वाजतील. तसं आपल्याला सुद्धा कोणीतरी बोलावणार असेल ना. बोलावणारा याच्यातून उतरला काही बोलत नाही. मग पुढं बोलत आहे मग ऐकत नाही. म्हणलं मग करा फोन आता. मग काय करता येईल सर म्हणायची. बाकी दुसरं काय करणार आहे. झालं काय नेमकं. बोलविता धनी वेगळा आहे. म्हणजे मग आता डोळे नाही का त्याला, आता कान नाही का त्याला. पण आतला पाहणारा बोलणारा गेला ना. उतरला होता तो खाली. काय प्रमाणे ते चाले हे शरीर कोणाचे असत. देव असत तो कसा देव असन बुवा. तो कसा दिसतो बा. पुढे हिंडावं त्याला पाहायला. तो बराने किती करी येऊन सांगितलं. चाले हे शरीर कोणाची असते. अरे बाबा तू देव देव म्हणून इकडे तिकडे जे हिंडतो ना. तुझं जे शरीर चालत ना आत्मातला आतला जो आत्मा राहणे तो देवी. आपल्या हृदयात आत्मा आहे ना का नाही. तोच देव आहे. तोच पांडुरंग आहे. चाले शरीर कोणाचे असते. कोण बोलवी तो हरिवी ना. आता हे जे बोलत आहे कोण बोलत आहे. तोच बोलत. तुम्ही ऐका ते काम कोण ऐकत तोच ऐकतोय. देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन संपूर्ण. आता तुमच्या अंतःकरणामध्ये सगळे आपल्या अंतःकरणामध्ये पांडुरंगच. त्याचा आपल्याला काय झालं अनुभव आला पाहिजे. त्याचा काय झाला पाहिजे आपल्याला अनुभव महत्वाचा आहे. जे हे जे आपल्याकडून होते भगवंताच्या कृपेनं होतं. सद्गुरूंच्या कृपेनं होतं. राम मंदिरामध्ये जो पालवलं आणि त्यांना मुलगा असल्यामुळे त्यांनी नमस केला होता. म्हणजे महाराज मला संततीने तुमच्या कृपेने झाला. नमस कबूल केला. किती दिवसांना भगवंताची कृपा झाली. त्यांना मुलं बाळ झाली. ती नमस फेडायला आले. महाराजांना म्हणजे तुमच्या कृपेनं आमचं काम झालं. म्हणजे आता हे घेऊन लक्षण असं कसं माझ्या कृपेने नाही म्हणले. ती रामाची कृपा म्हणली. ते म्हणायची नाही महाराज तुमच्याच आशीर्वादाने मुलगा झाला. कसं राहतं महात्म्याच. महात्मा सगळं भार
काही जरी झालं तर देवाच्याच कृपेने झालं. आपण म्हणतो आपल्या कृपेने झालं, आपल्या आशीर्वादाने झालं. ते म्हणजे ती रामाची कृपा आहे. तो माणूस म्हणायचा महाराज नाही तुमच्या कृपेनं महाराज म्हणायचे. बराच वेळ चाललं त्यांच्यावालं, महाराजांनी युक्ती प्रयुक्तीने त्याला पटूनच दिलं की बाबा ही रामाचीच कृपा आहे, रामाच्याच आशीर्वादानं हेच महाराज. आपल्या हातून जे साधन होत आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करून घेतले जात आहे. आता इथे दोन शब्द वापरते, सद्गुरू किंवा परमात्मा. आता परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार भगवंत आपल्या हृदयात येणं आपल्या निर्गुण स्वरूप आहे, त्याला परमात्मा म्हणतात. चराचरात मुंगीपासून तर ब्रह्मदेवापासून सगळ्यांना भगवंतच भरला आहे, त्याला परमात्मा म्हणतात. आणि संत सद्गुरू म्हणजे तेच सगुण स्वरूपात येतात. हे दोन्ही एक आपल्याकडून करून घेतो. ही जाणीव ठेवली पाहिजे आपण, जाणीव ठेवली. पूर्वीच्या काळामध्ये अशा गाड्या बैलगाड्या चालायच्या, त्याच्या खाली कुत्रं चालायचं. असं वाटायचं कधी कधी मीच गाडी वडीत. आता गाडी कोण वडीत, त्याला वाटायचं कधी कधी कसं आपल्याला असं वाटतं आपणच सगळं करतो नाही का. आपण कसं काय यांचं चालन बघायला कोण एवढं बाजार हात आणून देणं, कसं काय आपण नाही का एवढी मेहनत करते असताना खरं करतं कोणी. आता आपल्या येडावड्यालाच तो चालतोय. कुत्रच त्या गाडीच्या आडोशाला चाललंय, त्याला म्हणतो असं गाडीच्या बाजूला होता तो बघतो, बाकी ती कुत्री त्याला जमून नाही देणार. त्याला सुद्धा वाटतं मीच गाडी चालतो नाही का. कसं हे देवाला कधी कधी अहंकार होतो, अभिमान होतो. साधं सांगतात काय म्हणे घालू तयावरी संसार. आमचं सगळं देव करतो, आमचं सगळं काय करतो भगवंत करतो. सगळ्यांचाच तो करतो. ज्याला फक्त जाणीव नाही तो म्हणतो मी करतो, आणि ज्याला जाणीव झाली तो म्हणतो सगळं भगवंत करतो. म्हणजे त्याला भगवंत आहे अशी निष्ठा तयार झाली. आजारी माणसाने नुसते पडून राहावे पण औषध मात्र नियमाने घ्यावे. दृष्टांत आहे. औषध जर नाही घेतलं तर रोग बरा होणार. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, औषध मात्र आपण स्वतःच घेतली पाहिजे. तर भूक आपल्याला लागली आणि तिकडे शीतल जेवली तर आपलं पोट भरून नाही भरणार ना. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध काशीला देऊन काही त्याचा रोग बरा होणार नाही. औषध रोग आपल्याला झाला ना, असमाधान आपला रोग आहे. चिंता काळजी भीती हे घालवायचंय आपल्याला आणि शांतमय जीवन जगायचे. दुःख थोडक्यात दुःख आपला रोग आहे. जो देखे सो दुखी आहे बाबा. आता किती पटेल ही सजी इथं जा काय दुष्काळ आहे काय नाही, 7 पिढ्या त्याच्याकडे पुरण इतकं तरी सुद्धा दुःखीचे लोक. साध्या झोपडीच्या शेतकऱ्याकडे त्याचं साहजिकच दुःख कमी. पण संतांकडे जा काय दुःखाचं संबंधित. तोपर्यंतच्या काळात ते दुष्काळ पडतच आणि लय पाऊस पडला म्हणून सुख होईना असं कोण सांगितलं. हा पोटाचा विषय आहे. सुखाचा आणि याचा काय संबंध आहे. सुखाचा संबंध देवाचा आहे. सुख देवाजवळ आहे. व्यवहार आहे लौकिकाचा. त्याप्रमाणे परमार्थामध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःला करायचे. आपलं चिंतन आपल्यालाच करावं असं मला सांगायचं. आपलं चिंतन आपल्या घरच्या माणसाने करून नाही जमायचं. आपुले आपण करा संसार बंधन थोडा. ज्याला स्वतः मुक्त व्हायचं त्याला स्वतःच करावं लागेल. सत्कर्म येईल कोणाच्या बाकीच्या कामाला आपण केलं, पण मुक्त होण्याकरता आपला परमात्मा आपण केला पाहिजे. उगीच कोणाच्या नादी लागू नये. कसे परमार्थाला निष्ठा लागेल. फक्त कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं कोणी काही म्हणतं त्याचं काय ते कलियुगी. आपली निष्ठा पाहिजे. आपल्या आईवर जेवढी आपली निष्ठा आहे, आपल्या आईवर जेवढा आपला विश्वास आहे तेवढा आपला संतावर पाहिजे. संताची काही हा माझा विश्वास सर्व भागी दास तेची माझी ही करीती सकळ जेणे हा गोपाळ संत हा विश्वास पाहिजे. संतावर विश्वास म्हणजेच भगवंतावर विश्वास. भगवंतच आपलं काम करत असतो. विश्वास तरी स्वामी निष्ठावंत भाव.
विरुद्ध निष्ठा पाहिजे असं. परमार्थाला दुसरं लागत तरी काय भांडवल निष्ठाच लागत तिथे. उगाच कोणाच्या ना एवढा भगवंत समर्थ आहे. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी त्याचा होय रंग राहा. आणि त्यानं ठरवलं तो काय करणार नाही, एवढ्या जगाचा मालक येतो पण कशाच्या नादी लागत का. मूळ सगळ्याचा बाप बळीरा माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव, सगळ्यांचा जो बाप आहे. आणि मग मेन मालकाला जर विचारला नाही तर काही वस्तू लागायची आणि दादांना विचारलं आम्हाला तेवढी घेऊन गेलं ते बाकीच्या या पाहुण्यांना गणेशला या 200 तुम्हाला काय विचारायची गरज आहे का. मालक जर म्हणले घेऊन जाय, यांना हे नाही म्हणतील का मग कसं काय नाही म्हणतील मालक तयार झाला एकदा, मालकाचा हुकूम सुटला संपला विषय, बाकी त्यांना विचारायची गरज नाही. तसा तो मूळ जो भगवान परमात्मा आपल्या हृदयातला पांडुरंग कृष्ण महाराज, तो एकदा आपल्यावर प्रसन्न झाला, त्याची आपण सेवा केली, एकदा मुळाला पाणी घातलं का फाट्या फुट्याला आपोआप सगळ्यांना जात असत. मूळ एकदा मूळ सोडायचं नाही, अधिष्ठान एकदा त्या भगवान परमात्म्यावर पूर्ण भर घातला तर आपलं काम होत असतं. मोठा वशिला सगळ्यात मोठा. त्याप्रमाणे कोणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घे आणि मग त्या मार्गाने परमार्थ म्हणजे नेमकं काय. लोकांना असं वाटतं शिकले सवरल्या काय बाई कामधंदा सोडून उगाच आपलं नाही का एवढं विज्ञान युग झालं इथं बटणं आपले कसं कॉम्प्युटरचा युग, काय तुमचे माळी, काय ज्ञानेश्वरी, काय चिंतन, काय दिंड्या उगाच बोगस वेळ घालते असं शिकले सवरल्या लोकांना वाटतं. पण मग शिकले सवरले लोक असे व्यसनाचे आरी का जातात हा प्रश्न आहे का नाही. मोठमोठे शिकलेले लोक त्यांच्याकडे काहीच कमी नाही पण अशांत जीवन असतं. घरात जमत नाही, चिडचिड, आईबापा जमत नाही, मुलांचा जमत नाही, पैसा तर पर्याना वाढते इतका पैसा पण शांती नाही ना. व्यसन करणार कोण, काय करणार कोण. पेपरला जर पाहिलं तर डॉक्टर लोक आत्महत्या करतात. काय गरज आहे ना करायची, पैशानं जर समाधान भेटत याचा अर्थ त्याला समाधान प्राप्त झाले नाही. ते समाधान आपल्याला भगवंताच्या चिंतनाला प्राप्त होते. ती शांती आपल्याला कशाने प्राप्त होती, भगवंताच्या चिंतनाला. त्याच्या समाधान जीवन जगणं म्हणजेच परमार्थ आहे. आणि मग समाधानी जीवन जगून जर प्रपंच केला, धन्य पुण्य रूप कैसा तुझा संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार, त्याच्या प्रपंचच परमार्थ झाला आपला होईल ना. परमार्थ म्हणजे काय, मन शांत ठेवून प्रपंच करणे सगळे सोपं. आणि मन शांत भगवंताच्या दर्शनात होतं, दुसरं कशानंच होत नाही. मग त्या मार्गाने जा, कोणाला फसवू नका, कारण स्वतः फसणे आणि जगाला फसवणे इतकी पाप आहे. स्वतः कोणाच्या नादीने लागू, स्वतः फसवणे आणि जगाला फसवणे. आपला धपाट मार्ग धरावा. एक धरला चित्ती आणि रथ, एक त्याला धरला ना एकदा त्याला सोडायचंच नाही. तो काही करो, आपली काही परीक्षा पाहू, शेवटी आई आहे कृपाळू तातडी उताळ. तो एकदा जर परीक्षेत पास झाला मग तो पार भक्ताला असा सांभाळतो ना त्याच्या केसाला जागाने लागून देतो असे. पण त्या परीक्षेत पास झाला तर पहा ते पांडव अखंड वनवासी, तरी त्या देवाला एक क्षणभर विसरत नाही. आता वनवास म्हणजे काय, असं काय मध्ये राह नाही का वनवास, 14 वर्ष वनवास, 12 वर्ष वनवास पांडवांना. देवाला क्षणभर विसर नाही ना. त्याला क्षणभर नाही सरलं तो त्यांना विसरा, त्याच्या बापाला करावं लागत. अर्जुन असाच एक दिवस करायला गेला आणि इकडं त्यांच्यावाले वनवासातले दिवस पूर्ण संपत आले होते. त्यांचं असं ठरलं होतं शेवट 1 वर्ष अज्ञातवासात जर पांडव पुढे दिसले, सापडले, पुन्हा 12 वर्ष वनवास. दुर्योधनानं ठरवलं होतं पुढून त्यांना सापडून आणा. एकदा पांडव सापडले ते दिवसभराच्या अगोदर अज्ञातवासात पुन्हा 14 वर्ष, म्हणजे यांना बाहेरच ठेवायचं, राज्यामध्ये येऊनच द्यायचं नाही असं त्यानं ठरवलं. सगळ्या लोकांना सांगितलं तुम्ही काही करा पण पांडवांचा तपास लावा.
प्रसंग घडलेला होता. अर्जुनाला ते थंड वन जाळलेलं होतं अग्नीला आहुती देण्याकरता, संतुष्ट करण्याकरता. बराचसा संवाद झाला. त्याच्यामध्ये काही तक्षक गेले होते, जळून भस्मच देते अग्नीमध्ये. आणि मग एक फक्त त्याच्यामध्ये सर्पिन वाचली होती. तिनं अशी अग्नीतून गुळी टाकून मारली. तिनं प्रतिज्ञा केली होती का आमचा सगळा वंश खलास केला म्हणजे अर्जुना. आता तिनं प्रतिज्ञा केली होती ह्या अर्जुनाला जिवंत ठेवणार. त्यामुळे बाण वगैरे मारला, ती शेपूट फुटला, पण ती नेहमी बाहेर पडली आणि तिच्यामध्ये गर्भ होता तिच्यावाला आणि ती वाचली. पुढे तो तक्षक जन्माला आला आणि मोठा झाला तो तक्षक. आणि त्या तक्षकाना त्या सर्पिणीनं ठरवलं का आता अर्जुनाला दंश करायचा. अर्जुनाला दंश करायचा. ती अर्जुनाच्या तपासात होती. दुर्योधनाकडे आली आणि विचारलं अर्जुन कुठे म्हणले. दुर्योधनाला एकांतवासात आहे, कुठेतरी जंगलात आहे ते. दुर्योधनाला असं वाटलं आता हिनं दंश केला का बिगर औषधाची खरून जाईल म्हणजे आपलं संकट जाईल ना. एक सांगितलं तू धर्माच्या समोर जाऊ नको. तिला मायेविरुद्ध धरता येत होता ना. त्या सर्पिणीला, त्या नागिनीला कोणतं रूप धरायची, ती स्त्रीचं रूप धरायची, कोणतं धरायची. तू धर्माच्या समोर गेली की तो तुला ओळखणार नाही. तू सगळ्यांच्या समोर जाय, पण धर्मराजा, कारण धर्मराजा असा होता कधीच खोटं बोलत नव्हता. त्याच्या मुखातून खोटं निघालंच नाही कधीच. इतकं त्याचं सत्व होतं आणि इतका पॉवरफुल होता. तू जर धर्माच्या समोर गेली तर तो तुला ओळखणार म्हणजे तू जर सगळं फेर जाईल सगळं नाटक. ते अर्जुनाच्या तपासात बराच दिवस फिरल्यानंतर पाहिलं की नाही सगळे पांडव द्रौपदी सगळं, पण धर्माच्या समोर जायचं नाही ना. मग एक दिवस अर्जुन सर्पण आणण्याकरता असा बाहेर गेला. सरोवर होतं, पाणी वगैरे सुंदर. आणि ह्या नागिनीनं रूप बदलवलं, एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि तिथं खडकावर असे डोळे वगैरे झाकून चपाला बसली. नाटक सगळं ऐकतं. त्याची स्वरूप पांढरे कपडे असे योगिनीचं स्वरूप धरून आहे. जशी काय लई दिवसाची तप करते का काय नेमका अर्जुन तिथे पाहिल्यानंतर तो मोहित झाला तिच्यावर. एवढ्या जंगलात कोण स्त्री असं म्हणली. तिथे एवढे वाघ हातीशी म्हणतात, त्याला विशेष वाटलं. बसला तो जरा डोळे वगैरे उघडले, त्यांचं बोलणं झालं. तप करते म्हणले, लई दिवसापासून बसेले म्हणले. कसे करता तप करते बा. माझी इच्छा आहे का मला माझ्या मनपसंत वर मिळावा अशी माझी इच्छा. त्याचे का तुम्हाला तप चालू तुला वर कसा पाहिजे, धर्मधर पाहिजे, सुंदर पाहिजे, असा पाहिजे, कसा पाहिजे. आवडीत म्हणलं हे तर सगळं आहेच आपल्याकडून. म्हणले मग मी चालन का. हो म्हणले चालन, मला असाच लागत होता म्हणले. मग आता जसं काय देवच प्रसन्न झाला म्हणजे मला तपच हे झालं म्हणले. तपाचं फळच प्राप्त झालं म्हणजे असाच वर मला पाहिजे होता. तिला काय करायचं होतं, अर्जुनाचं काय करायचं होतं, फक्त काटा काढायचा होता. ठरलं त्यांच्यावर. म्हणजे मग लग्न लगेच इथंच करायचं म्हणले. त्याला काय म्हणजे आमच्यामध्ये अशी एक प्रथा आहे, लग्नाच्या अगोदर आमच्याकडे अशी प्रथा आहे, त्या नवऱ्या मुलीनं असा एक पानाचा विडा खायचा असतो आणि तो त्या मुलांना नंतर खायचा असतो. एवढं झालं तर मग पुढचा संस्कार असतो. इथं पाहिलं तरी त्या मुलीला पानाचा विडा स्वतः खाला आणि त्याला देणार ना ती त्या विषयानं त्याला तिला काय करायचं होतं. तेवढे तिथं एक जण लगेच पुंगीवाला आला, पुंगी वगैरे लावलेलं त्याशी त्या म्हणजे हे सर्पाच्या टोपल्या राजाना दोन्ही कोण दोन आणि पुंगी वाजीत आलं आणि त्यांच्या दोघांत जास्त चौकोनी कशी रेस मारली लागला पुंगी वाजायला. ते म्हणजे हा काय आला तर आमचं काय चाललं म्हणजे आमचं नेमकं लग्नाचा टायमिंग आमचं आता जमायचं म्हणले हा काय आला नाही का. विचारला कोण इथं काय आला काय. त्यानं जेच पुंगी वाजवायला सुरुवात केली ना, हिच्यावर लगेच बदलायला लागलं, थरथर कापायला लागली. ही जी ती पुंगी वाजायला लागली ना, ही थरथर कापायला तिथे आकारामध्ये बदल व्हायला लागला. 2च मिनिटात अशी काळी जरा नागी दिसायला लागली. पोस 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 करायची निवडायची.
अर्जुनाचा ते एक थंडी ताप संगच आला. एवढी मोठी मागे म्हणली ही स्त्रीचं रूप होतं बदलाल्यानंतर कुंडी वाजायला लागल्यानंतर मग अर्जुनाच्या लक्षात आला कुंडीवाला दुसरा तिसरा कोणी नसून द्वारकेचा राणा सातान गंडोदे आपले पाय धरल्यानंतर मग स्वरूप दाखवलं. पहाते पांडव अखंड वनवासी. पण देवाला विसरले का? वेळ आली का देव मागायचे मागे पुढे उभा राही सांभाळी आणि आघात. आपण जर त्याचं म्हणून त्याचं चिंतन केलं तर आपल्यावर जरी काही संकट आलं प्रारब्धानुसार सुख दुःख हे प्रारब्धानुसार येतच असतात. प्रत्येकावर आले आपल्यावर सुद्धा येणार. परिस्थिती ज्या वेळेस पोटात होतं त्यावेळेस ब्रह्मास्त्र टाकलं होतं ना स्वस्नाम्याला. कोणा वाचवलं तिथं? भगवत ऐका तुम्ही चांगलं. ज्या वेळेस हा परीक्षिती राजा पोटात होता त्यावेळेस आश्वस्ताम्याना ब्रह्मास्त्र टाकलं होतं. हे काही पांडव जेवण थांबणार नाही. रक्षण कोणी केलं? भगवान परमात्म्यानंच सांगुष्ट प्रमाण रूप धरलं आणि गर्भात रक्षण केलं. कोणाचं करतो तो? जो त्याचं स्मरण करतो, चिंतन आठवण करतो. ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंच परमार्थ होतो. सगळं प्रवचन काय होतो? प्रपंच. आपल्याला पाठीराखा आपले किती पाहुणे जावे काय आपल्याला अडचण दवाखान्यात बिल भरायचं किती काय गणपत ना आपल्याला. म्हणजे आपला पाठीराखा कोण आहे? मग आपण म्हणतो का नाही नाही देव ना आपल्या पाठीमाग भगवंत आहे ना माझ्यावाला असं वाटलं पाहिजे आपल्याला. हे काय करणार आहे आपल्याला? कोण काय करू शकतंय? पैसा बँकेत राहील, सगळं जागेवर राहील. पण देव आपला जर म्हणलं देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाची. तो आपल्या बरोबरच ना कायमचा जन्मजन्मीचा बाप आहे ना तो आपल्याला. त्याची ओळख नको व्हायला. शेवट मला मी सांगितलं बरं. तेवढं जरी आठवणीत राहिला ना प्रपंचात पाठीराखा परमात्मा हे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. ज्याच्या पाठीमाग भगवंत आहे. उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंच म्हटला पाहिजे. काय दुर्योधनाकडे कमी होतं? दुर्योधनाकडे काय कमी होतं? त्यांच्यापेक्षा सैन्य जास्त होतं पण अभिमान होता ना. हे पांडवांकडे उलट थोडं सैन्य होतं पण सगळा भार कोणावर होता? देवावर होता. केसाला धक्का लागला. यांचं एक तरी औषधावर राहिलं. पिंडदान करायला राहिलं का कोणी? 100 होती ते 5च होते. केसाला धक्का नाही लागला. केसाला धक्का नाही का? देव. उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंच म्हटला पाहिजे. बाहेरून प्रपंची दिसावे पण आत्र मात्र परमार्थी असा ही खरी कला आहे. आता हे धोतर बितर नसलं साधे कपडे घातले तर आपल्याला तरी कोण ओळखणार आहे? आणि ओळखू नाही कोणा. लग्न बिग्न हे जर का असलं तर परत त्यानंतर कुणी रोटं निघाली. समाज कशाला फसवतो? बहिरंगाला समाज फसवतो. काय कळतं कोणाला कोणाकडे? काय काय कळणार आहे? आतमध्ये काय कोणाकडे? वरून काय कळत? जे बाहेरून प्रपंच दिसावा पण आतमधून परमार्थी असावा. बहिरंग लक्षणे आतली माळा आतल्या माळीचा सारखा ज्ञान देव मौन जप माळा अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. हिच्यापेक्षा आतली माळ लय महत्वाची. आतमधली ती माळ पुढे आतमधली माळ आहे आणि ती कशी जपायची? मोठ्याला जपायची का पुढे असो ना. इष्टीत बसली समजा तू आता इथून आणि तिथपर्यंत जाऊस तर काय हातात माळ घ्यायची गरज आहे? तू काय ना आम्ही काय कालच ते राहते मध्ये चालत नामस्मरण गाडीवर असो नाही काही असो आपल्याला ते राहत्यामध्ये मोटरसायकल पकडली होती. आमचं ध्यानच नाही. आम्ही आमच्या नादात आमची गाडी बसून बाजूला झाला. आमची जाऊन गेली अशी काढून घ्या म्हणजे पुढच्या लगेच थांबवली एक गाड्या साईडला लावून गेलो. काय तर बसत होती काय माहिती. ही म्हणली आपल्याला काऊन नाही उभं केलं? मला आपण फक्त नामस्मरण करतो एवढं सुटलोय. बाकी आपल्याला काय ओळख नाही पाळत नाही काय नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण करतो ना आपाप हे सगळं होत असतं. ते काय करत नाही काही
100 रुपयाची पावती फाडली दुसरं काय करावं लागतं 100-200 रुपयाची पावती फाडायची. पण आपला वशिलाच मोठा आहे ना, त्यांच्या बापाशी आपला वशिला आहे. बरं गाडीला आडून झाला होते ना, हात केला मागून असं कारण ते मागचे 3 जण थांबून त्याच्या आतमध्ये जो बसेल त्याच्याशी आपली ओळख आहे ना. आपली काय ओळख? आपलं कोण ओळखीत आहे? देव तू स्वयंपाक करी आता सोयरी कोणाशी करायची? देव कधी कुठं जात नाही, येत नाही. आपलं असं वाटतं देव 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 आता ह्या कलीवर देव असन का बाबा कसं असं? तो आपल्या हृदयातच येईल, लांब नाही तो. फक्त आपण आतमध्ये त्याला पाहत नाही. साधू संतांच्या प्रकारे त्याचं चिंतन जर केलं, अंतर्मुख झालं पाहिजे, डोळे आपण एकदा आतमध्ये पाहिलं पाहिजे. आपलं सगळं हे बाहेरच पाहणे, डोळे बाहेर पाहत्यात, हे भोंगे भांग बाहेरच ऐकात्यात, सगळं बाहेर देवानं असं नियोजनच असं केलं की सगळं बाहेरच का हे आतमध्ये लक्षच नाही. जरी बसलं तर काहीतरी वाजन तरी, कोणी हाका तरी मारीन, काहीतरी हे सगळं बाहेरच चालू आहे. पण एकाग्र चित्तानं असं बसून पाहायचं भगवंताचं, सगळे बाहेरचे कुलप असे पक्के लावून घ्यायचे आणि मग आतमध्ये काय चाललं त्याचा आवाज ऐकायचा. आज ही वेणूचा आवाज येतो आतमध्ये, ऐकून वेणूचा आतमध्ये भगवंत आहे ना, भगवंत आहे आतमध्ये. त्याचा तो आनंद, त्याची ती बासरी आजही वाजती, कारण कृष्ण कुठे गेलाच नाही कधी. सगळं आतमध्ये, पण आतमध्ये तेवढं लक्ष नाही पाहिजे. शांत झाले होते, एकांत भगवंताचं चिंतन करायचं. आताही कृष्ण, आता हरी बाहेर हरी, सगळं हरीच होता ना त्यांच्यावाला. असं आपल्याला परमार्थ वेगळं नाही करायचं. आपलं काम धंदा, मुलं बाळ, घरदार, पाहुणे रावळे सगळं सांभाळून आतून परमार्थ करायचं. बाहेरून नाही कोणी परमार्थ मला तरी चालत, बाहेरच्या जगाशी काही घेत नाही. लोक म्हणले म्हणून आपण मुक्त नाही वाटतो. लोक चांगले म्हणून म्हणल्यामुळे आपण चांगले थोडेच होत असतो. मूळचे आपण चांगले, लोक काही म्हणतील, चांगले म्हणतील, 4 दिवस डोक्यावरही घेतील, काही झालं तर पुन्हा पाय खाली तुडवतील. समाजाचं काय? तो असा रामबाप जग त्याला डोक्यावर घेत होता, तो बाबा आज कुठं आहे? समाजाचं काय घेऊन बसले लौकिकच? समाज काय? समाजाची काय नाही. आपल्याला जे आवडतं ना, भगवंताला आवडणं असं आपण वागायचं. लौकिक प्रतिष्ठा याच्यावर परमार्थ नसतो. लय लोकांनी मानलं म्हणून काय झालं, तू मुक्त थोडाच होत असतो. लय पेपरमध्ये जाहिराती आल्या, लय बोर्ड लावले, मुक्त नसतो. मुक्त ही अंतकरणाची अवस्था आहे. जो मुक्त झाला त्याला कशाचाच घ्यायला नाही. शेवटच तुम्हाला एक उदाहरण सांगतो भागवतामधलं. दिगंबरावस्थेमध्ये महात्मा हा राजा चालला होता. राजाला पाहिलं त्या महात्म्याकडे, आता राजा होता, तर राजाने पाहिलं महात्मा असं भगवंताच्या चिंतनामध्ये ब्रह्मानंदी लागली काही कोणते दिगंबरावस्था. यदू अवधूत सन्मान म्हणून तो असं संवाद यदू राजाचा आणि ते अवधूत अवधूत म्हणजे अवधूत संत म्हणजे स्थिती असते. यदू अवधूत संवाद येतो भागवतामध्ये, भागवतामध्ये. राजानं पाहिलं आपलं एवढं ऐश्वर्य म्हणले, हाती काय, घोडे काय, आपले काय चतुरंग सैना म्हणले, आपल्याला जे सुख नाही या साधूला म्हणले ना, हात जमिनीवर फुटडे पडले म्हणले. तो देहावर असण्याचा भगवंताच्या चिंतनामध्ये डुलत होता, आनंदामध्ये. ब्रह्मानंदी लागली काळी कोण देहा आसवाय सकट आठवची नाही देहीची विधी सदा नाम तिने सदा चित्ता सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर भगवंताच्या चिंतानं डोलत होता बरं का तू. लोक डोलत यात 25,000 रुपये असले तरी डोलत येत लोक. तिच्यात जर एवढी ताकद आहे, त्याच्यात काही ताकद नसा. 25 रुपये मला रस्त्यानं सोयी चालत नाही, 25 रुपयात त्याला रस्ता पुरत नाही, डोलत नाही का तो? संत बोलतात ब्रह्मानंदामध्ये ती काही नशा वेगळीच येते, ती काही उतरत नाही चढल्यावर नाही का. ही सकाळी पुन्हा उतरते, पुन्हा मग पस्ताव करतो ना का आपण बोललो नाही का. असा तो महात्मा ब्रह्मानंद, त्याचा जेव्हा आनंद पाहिला राजानं त्याला विचारलं, अरे म्हणले असं काय तुझ्याकडे म्हणले, तू एवढा सुखाने एवढा आनंदात आहे म्हणले, एवढा राजा आहे म्हणले, एवढं ऐश्वर्य म्हणला का पृथ्वीचा राजा आहे म्हणले, ते सुख जे मला नाही म्हणले ते तुला ह्या एकांतामध्ये भेटले म्हणले. म्हणून त्यांना सांगितलं हे फक्त भगवंताच्या चिंतनात मला त्याला काहीच लागत नाही, काहीच लागत नाही, याला काही नाही, पैसा नाही लागत, पाणी लागत नाही. फक्त काय करायला पाहिजे, भगवंताच्या चिंतनामध्ये लगन लागली पाहिजे. मीराबाईची लागली, लगी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण आणि
असं आपल्याला झालं पाहिजे बरं. आपल्याला प्रपंचात झालं पाहिजे, इतकं भगवंताच्या चिंतनामध्ये तुर होऊन गेलं पाहिजे. आपल्याला कधी कधी असं वाटलं पाहिजे आज कोणवर आहे पोरो चहा प्यायचं एखाद्या वेळेस असं विसर पडत होतो. भगवंताच्या चिंतनात पडावा एखाद्या दिवशी. गवळणीची स्थिती असं का होऊ नये आपल्याला, पडला पाहिजे विसर एखाद्या दिवशी. गवळणीला होतं ना असं, विकिता गोरस घ्या म्हणे तव हसती. विकायला काय गेलं दही दूध, ते काय म्हणायच्या गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या तव हसती मग सुरायचे. आपल्याला अशी स्थिती व्हावा ना, इतकं चिंतनात रंगून जावा, इतकं चिंतन. त्याला म्हणतात लगन लागणं. लगन लागणं म्हणजे जीव शिवाचा आतमध्ये लगन लागत असतं, दर्शन होतं जीव शिवाचं. त्यावेळेस काय जो आनंद येतो तो ह्या शब्दांना बोलायचा विशेष नाही. ज्यांना खाला त्यालाच माहिती, वैखरीचा विषय नाही. ज्याला भेटला ना तो आनंद, बस त्याला चिंतन करावं लागत, अंतःकरण शुद्ध व्हावं लागत, त्याला बाकी काहीच लागत नाही. अंतःकरण इतकं शुद्ध झालं पाहिजे, इतकं शुद्ध झालं पाहिजे ना, त्या गंगा यमुना अशा आपोआप सुरू झाल्या पाहिजे, आपोआप सुरू झालं पाहिजे. म्हणून खरं समजून घ्यायचं, निर्मळ झालं चित्त आपल्याला. काय केलं कोणी जेवलं म्हणजे ढेकूर आला, पुराव नाही, पुराव नाही. जेवल्यानंतर ढेकूर येतो हा त्याचा अनुभव आहे. आपण जे भगवंताचं चिंतन करतो याला तरी काहीतरी पाहिजे ना अनुभूती आपल्याकडे. आपल्याला प्राप्त काय झालं, आपण भगवंताचं चिंतन करून 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 पूर्ण आपली वृत्ती तन्मय होती, इतकं रूप होती. त्यावेळेस आपल्या डोळ्यांना असं गंगा यमुना सुरू होत्या आणि मग त्यावेळेस समजून घ्यायचं आपलं चित्त पूर्ण शुद्ध होतं. त्याच्या नंतर आपल्याला खरं समाधान मिळालं, खरी शांतता. तिथून पुढे ही काय त्याची पायरी, ही काय त्याच्यावाली पायरी. पायरीच्या पर्यंत पलीकडे गेलो आपलं अंतःकरण शुद्ध झालं, जमीन शुद्ध झाली. तुम्ही त्याच्यात पेरून त्या बेस्ट पीक येणार आहे चांगली. काँग्रेसचं पेरून विद्यापीठाने कोणत्याही आणत नाही. तसे अंतःकरणाची शेती, हरिनामाची खेती करायची बेस्ट पीक नाही. खेती करो हरिनाम. सहज आपल्या थोड्या वेळा आता तुम्हाला रात्री यायला जमलं नाही, पुन्हा काहीला रात्री यायला जमत का नाही, जमत नाही का, थोड्या वेळा काहीतरी आम्ही तुमच्या करता ये. मग थोड्या वेळ झोपेलो होते तरी उठून आणलं थोड्या वेळ नाही का. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आई बळच वाटायचं काम चाललंय आता यांच्यावाला. बळच झोपतून उठून आण, याला फोन कर, त्याला फोन कर, याला बोलव, त्याला बोलव. बळच देव घ्या कोणी, आयता आला घरापासून. कसं आहे ते असंच असतं. वस्तू गेल्यानंतर ते गोष्टीचं महत्व कळत असतं नाही का. आम्हाला सुद्धा ते चटके बसले, आम्ही त्याच्यातूनच गेलो. आम्हाला जे असं लोक गोळा करून आणायचं, आम्ही महात्मा आले का पण ज्यावेळेस महात्मा निघून जातो ना त्याच वेळेस किंमत कळत असते. शरीर आहे तोपर्यंत महात्मा कळत नसतो, काही कळत नसतं. त्याच्या गेल्यानंतर मग ही गाडीला बरं हात केला तर मग काय उपयोग आहे. तोपर्यंत त्याला फायदा घेतो. जो पहिल्या पंक्तीला जेवला ना त्याला काहीच कमी नसतं पडत. दुसऱ्या पंक्तीला एखाद्या वेळेस जिलेबी राहत नाही, तिसऱ्या पंक्तीला कधी कधी भात उलगतो आणि शेवटी तर मग काय कधी कधी काय होईल काय सांगते. पहिलं पंक्ती जेवले ती जेवले, पहिली पंक्तीमध्ये लय लक्ष राहतं, एकदम व्यवस्थित पेस्ट पैकी जेवण होत असतं, आग्रह करून होत असतं. नंतर झालेली सेवा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी समर्पित करून